यांनी साखरेत, दुधात, चहात, मिठात, चहात साखर, मिठात रे बोल चालू यार. का माहितीये का तुला? हा का सांगू? कारण काय होतं तू माझ्यावर ड्रायव्हिंग शिफ्ट करायचं आजचं? कारण मी अरे काय ट्रबल मध्ये पडलो रे मी? तू पडतोस काय पण ते सावरतो मी. अच्छा, त्याच्यापेक्षा जास्त ह्याला ओळखणारी माणसं जर ह्याला तेही सांगत अरे असतील नालायक तर आम्ही चुकतोय. त्याच्यात माझं एकच वाक्य होतं, तू शिव्या देतोस, एवढंच. तू शिव्या देतोस. आणि याच्यावर जोर जोरात टाळ्या आल्या. चुकून मी ह्याची पॅन्ट घातली आणि स्टेज वरती गेलो, हॅलो आंटी, हा यायचा. माझी बॉडी लँग्वेज आहे. नुकतंच जे काही प्रकरण घडलंय स्टँडअपच्या नावाखाली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बोलणारच तू पहिले? तू एक्सपिरियन्स जास्त. माझं जरा वेगळं मत आहे याच्यावर. करावं लागतं, कारण की आता असं झालंय की इट्स अनफॉर्च्युनेट, बट तर माझं वाक्य असं होतं, मी बाबा असतो असं, बाबा असं वगैरे. तर त्याच्यात मी म्हणतो, दुख में सुमिरन सब करे, सुख में सुमरे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. असं मी ते वाक्य घ्यायचो. मी म्हणलं, दुख में सुमिरन सब करे, सुख में स्मरे ना कोई, जो असं मी केलं आणि सगळे सगळ्या ऑडियन्सला कळलं की मी माती घालली आहे. नमस्कार, मी मयुरेश पेम. मला आज हे मिळालंय आणि अद्वैत दादरकरचा मी हे आहे आणि हे खूपच हे आहे आणि हे आहे. असा इंटरव्ह्यू आहे माझा. खूप हे करायचा ग, खूप हे बोलायचं. आणि पप्पाने हा बघितला, अरे काय गवत विकतोय, हे 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 अरे काय हे. बेटर ड्रायव्हर, अरे मनमीत, जस्ट बिकॉज तू माझ्याहून जास्त वर्ष ड्राईव्ह करतोय, सवालच नाही. मित्रा, प्रशांत सर हे माझ्यासाठी देव आहेत. ए बाबा, हे अतिशयोक्ती नाहीये ही. हा मुलगी नाही, मुलगी असती तर मी गाडी चालवली असती. कारण मुलगीसाठी लगेच मुलींना वेळ लागतो मेकअप करायला. अस्त व्यस्त खाऊन पिऊन मस्त. बरोबर आहे तुला. सक्सेस बिगिन्स विथ खड्ड्यात गेलं सगळं. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपण अशा दोन व्यक्तींना भेटणार आहोत, ज्याला एकाला तुम्ही ऑलरेडी भेटलायत, एक तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहेत. असे दोन ऍक्टर्स जे उत्तम डान्सर आहेत, उत्तम नाटकात काम करतात, उत्तम मित्रही आहेत माझे, आणि मला असं वाटतं त्यांना भेटून तुम्हाला खूप जास्त आनंद होणार आहे. भेटूया दोन उत्तम ऍक्टर आणि दोन उत्तम भावंडांना, अर्थात मयुरेश आणि मनमीतला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. तुझं पुन्हा एकदा स्वागत आणि तुझं स्वागत. थँक्यू. सो आम्ही कोकण किनारा ठरवलंय कारण दोघेही खूप फूडी आहेत, पण आत्ताच कळलंय की हा व्हेजिटेरियन आहे. सो हा आज मला कंपनी देईल आणि तू कोकण किनारा कोकणात जातो, तू किनाऱ्यावर थांब. बर, चला. काय सुरुवात झाली आहे पॉडकास्टची. चला. नाही. अरे असं कसं ना. लेट्स गो. सो आता आपण ज्याच्यासाठी आलोय त्या गप्पा आधी आपण आता मारू. अच्छा, याच्यासाठी आलो होतो का? अन्नदाता पाक करता तथा भोगता सुखी भाऊ. सुखी. मला एक प्रश्न तुला विचारायचा पहिला. तुला आठवतंय आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो? पहिल्यांदा मला हा नाही आठवत आहे, पण मी तुझ्याबद्दलची एक आठवण आहे माझ्याकडे.
तू सांग मग मी सांगेन. इव्हेंटला भेटलो होतो का काय असं? हा असेल, पण तुझ्याबद्दलची आठवण सांगते मी. सगळ्यांनाच माहितीये याचे वडील देवेंद्र पेन खूप उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहेत. अनेक वर्ष मराठी नाटक, सिनेमा पण लिहिलाय बाबांनी, करेक्ट, डिरेक्टही केलाय. सो ते आहेत. तर मी तेव्हा वहिनी साहेब सिरियल करत होते आणि माझ्या नंतरच्या एकापेक्षा एक मध्ये तू होतास आणि तू जाणार होतास. आणि त्यावेळेला ना ह्याचे खूप कुरळे 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 केस होते आणि मी तुझा पहिला एपिसोड पाहिला होता आणि बाबांनी मला फोन केला की तो जो कुरळे केसाचा मुलगा आहे तो म्हटलं हो हो. तर म्हणे मला जरा सांग काय पद्धतीची गाणी पाहिजेत आणि कसं त्यांनी ऑडिशन नाही, तू पहिला एपिसोड जो झाला होता आय थिंक, आणि की आता पुढे तो त्यांनी जावं असं जर तुला वाटत असेल तर तू कशी गाणी निवडायचीस किंवा तुझा गाण्यांचा चॉईस तू कसा ठेवला होतास वगैरे. मी त्यांना म्हटलं की नाही सर असं काही नाही, त्यावेळेला जशी सुचत गेली तसं मी करत गेले. पण तेव्हा मी तुझ्याबद्दल पहिल्यांदा ऐकलं. नाही थिंक सो आशिष पाटील तू तुमचा सेकंड सीझन, थर्ड नाही म्हणजे नाही पहिला फॅब्रिक वाला, मग आमचा सेलिब्रिटीजचा पहिला आणि मग सेकंड तसा तुमचा होता. तुम्ही सगळे त्यावेळेला नवीन मुलं. तर त्यावेळेला मग तुझा तो प्रवास कसा झाला होता सुरू एकापेक्षा एक? आई शपथ, मी 14 वर्षाचा होतो आणि वयोगट 15 ते 30 होतं. म्हणजे मी जस्ट 15 झालो आणि ऑडिशन दिलेली असं होतं. तर पप्पाचं वाचन होतं शिवाजी मंदिरला आणि असे अनेक शाळेत बरेच कॉम्पिटिशन्स केलेल्या होत्या. त्यामुळे काहीतरी नवीन ट्राय करायचं किंवा कुठेतरी जाऊन सादर करायचं हे होतं. डान्स तर तो लहानपणापासून करायचा. अच्छा, ओके. पण असं शिक्षण नाही. पप्पा व्हीसीडी जाणून द्यायचा मला आणि सलमान, प्रभुदेवा, गणेश हेगडे ह्यांची गाणी, हे आधारस्तंभ. सो तसंच्या तसं मी स्वतःवर कोरिओग्राफ करायचो आरशात बघून आणि तो हिरोगिरी जिथे करत असेल तिथं मी स्वतःच इम्प्रोव्हाइज करायचो. आणि रूल होता की बक्षीस मिळालं की हे सोडून द्यायचं. मग ते दुसरं तिसरं पहिलं काही असेल, दुसरं मिळालं तर विचारायचं काय झालं, काय चुका झाल्या वगैरे. पण एकदा बक्षीस मिळालं की यू हॅव टू लेट दॅट गो, नाउ डू समथिंग एल्स न्यू. तर वाचन झालं, आम्ही निघालो आणि यशवंतराव म्हणजे डीएमसीसी आपल्या इथे, ते खूप रांग होती बाहेर. आणि दिवस पण मी सांगतो 16 ऑगस्ट. 16 ऑगस्ट ला तिथे अशी खूप रांग होती. पप्पाने विचारलं, पप्पाला काय ओळखतात यशवंतला, हे काय आहे? ते म्हणाले ते नवीन सीझन चालू होतो एकापेक्षा एकचा, तर त्याचे ऑडिशन साठी मुलं उभी आहेत. तर मी म्हटलं मी जाऊ. हा जा. मी लाईनीत उभा राहिलो, हा घरी गेला मला सोडून. घरी लोकांमध्ये केवढा थांबणार तो का थांबेल? खूप होतं ह्याच्या वेळेला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातनं 12,500 मुलांनी ऑडिशन दिलं. कारण तोपर्यंत खूप फेमस झाला होता ना तो शो. काय पहिला सीझन 12,000 नाही, 32,600 आणि समथिंग आकडा होता. ह्याच्यातून त्यांनी 12,500 मुलं निवडली होती. बरं. ज्यांची राऊंड 2 झाली. सो त्याच्यात खूप तो दिवस मी लाईनीतच होतो, आमचा नंबर लागला नाही आणि 6-7 तास मी उभा होतो. तर त्याच्यानंतर ती जी उरलेली माणसं होती त्यांना त्यांनी 2 दिवसानंतरची चिठ्ठी दिली की हे कोणाला तुम्ही शेअर करू नका, तुम्ही आहात, तुमचंच ऑडिशन होणार, कारण आता वेळ झालाय खूप आणि बरेच कंटेस्टंट आल्या कारणामुळे तेवढं जमलं नाही आम्हाला हे. तर 18 तारखेचा स्लॉट मला परत दिला. सो मग घरी गेलो, पप्पाला सांगितलं की असं असं झालं. म्हणाला आता 2 दिवस आहेत तर काहीतरी तयार करून जा चांगलं. मग एक वेस्टर्न डान्स बसवला आणि मग क्लासिकल आणि फोकचा काही नॉलेजच नाही, त्यामुळे मग तू फक्त वेस्टर्नच नाचायचं. फ्री स्टाईल, ऍक्च्युअली फ्री स्टाईल, पण मोर ऑफ वेस्टर्न कडे जाणार. आणि थोडा फोक नाचलेला आहेस तू. पण एक जनरल म्हणजे तेजश्री अडिगे पुण्यात असतात, माझी मावशी, तर तिच्याकडे सुट्टीमध्ये जाऊन वेगवेगळे डान्स फॉर्म शिकायचे असं. तर मग जिवेंद्र गुजराती घरी आले होते. त्यांनी मला सांगितलं फोक काय येतं दाखव. तर मी काय, मला काहीच येत नाही. आणि त्यांनी एकूणच माझी बॉडी लँग्वेज आणि बॉडी स्टाईल, डान्स स्टाईल बघून त्यांनी मंगल गाणं ठरवलं.
करायचं. मंगल पांडे हा. मधला. हा, आणि त्याच्यावर असं सेमी फोक आणि त्याच्यात थोडस Contemporary पलट्या वगैरे, वगैरे हा, असं हा. काहीतरी टाकून अरे बाप. त्यांनी बसवला. आणि ती स्टेप तो पण जज होता का? नाही नाही. पहिल्या सीझनला होता ना पण? हा. असेल, हो हो हो, पहिल्या असं- सीझनला होता. पण Yes. तेव्हा नव्हते. हा, सो ते आणि सिद्धेश, उमेश सरांचा असिस्टंट, बरोबर, हे हा. दोघं जण घरी आले रात्री. तासाभरात त्यांनी तो बसवला आणि मी एक दिवस मग रिहर्सल करून गेलो. तर तिथे परत आतमध्ये कोणाला एंट्री नाही ना, कंटेस्टंट सोडून आतमध्ये एंट्री नाही. तर डीएमसीसीच्या फर्स्ट फ्लोअरवर जाऊन मी परत 2 तास मला बसायचंच होतं. त्या सगळे खुर्च्या अशा लावल्या होत्या आणि कर्टन होतं स्टेजवरती. रिहर्सल, हे होतं, ऑडिशन चालू होती. ऑडिशन. हा, आणि तो डीएमसीसीचा जो मागचा गँगवे आहे तिथे फुल मुलं हँडस्टँड वगैरे करतायत. ते उलटे होऊन असं पाय, असं, हा, हा, B-boy. फ्लिप बी-बॉय. हा, B-boy. हे शब्द पण माहित नव्हते मला. हिप-हॉप हा शब्दही माहित नव्हता. आणि सगळे 25शीचे वगैरे असे. आणि मी सगळ्यात लहान, त्यात परत बाजूला पण कोण नाही शेअर करायला, ओळखत पण नाही कोणाला. तर त्याच्यानंतर सगळं झालं आणि मी गेलो स्टेजवर. वेस्टर्न माझा मस्त झाला. मग फुलवाताई बसली होती अच्छा, समोर. फुलवा होती हा, तिथे. ओके. खूप लोक होते, 10-12 लोक समोर. सेड्रिक होता, अजिंक्य होता, फुलवाताई होती, श्री सर होते. तर मी त्यांना सांगितलं की मला क्लासिकल फोक असं काही येत नाही, पण मी एक छोटस बसवलंय. तर ते मंगल मंगल डान्स मी केला, म्हणे छान आहे. आणि माझ्या फॉर्म वरती म्हणजे बाबांचं खरं नाव, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट वर नाव महादेव पेम आहे. बरं. सो ही इज, म्हणजे त्याचं पेन नेम इज देवेंद्र पेम. अच्छा, ओके. तर मयुरेश महादेव पेम म्हटल्यानंतर ह्यांना काही संबंधच नाही ना कळायला की मी देवेंद्र पेमचा मुलगा आहे. तर हा एक जनरल मुलगा, हा नाचतो बरा छान. आणि काही त्याच्या आधी कोणाला मी माहित पण नव्हतो. हा, तर झाली ऑडिशन, झाली, छान झालं सगळं. मलाशी ते बोलले. मी म्हटलं की मला डान्स करायला आवडतो. प्रश्न वगैरे विचारले की काय शिकलायस काय, म्हटलं काहीच नाही, आय एम ब्लँक, पण मला हे करायचंय. आणि फॉर्च्युनेटली सिलेक्ट झालो. आणि मग सेकंड राऊंड झाली. सेकंड राऊंडला पण तेच परफॉर्मन्स करायचे होते, म्हणजे ते शॉर्टलिस्ट करत होते. मग त्याच्यातून 12,500 मधून 600, 600 मधून 200, 200 मधून 60. तर ह्या 60 मधून अजून कमी त्यांना करता आले नाही. तर 60 लोकांचं आमचं सीझन होतं. 60 बापरे. कंटेस्टंट contestant हो. आणि 10 कोरिओग्राफर. हो. सो प्रत्येकाकडे 6 जण. हम्म. असं तो सीझन 11.5 महिने चालला. मग तुझा कोरिओग्राफर कोण होता? महेश दवंडे सर ओके. डोंबिवलीचे आणि सचिन तांबे सर. सचिन. ओके, हे बरं. दोघं जण. हम्म. तर अजून एक किस्सा ऑडिशन त्या प्रोसेस मधला. तर अशा 60 मुलांच्या चिठ्ठ्या होत्या. आम्हाला प्रेस कॉन्फरन्स साठी वगैरे बोलवलं होतं. आणि प्रत्येक कोरिओग्राफरने 6 चिठ्ठ्या उचलायच्या. तुमच्या नशिबात जी कंटेस्टंट असतील ती. ते तुमचे हे. तर महेश सर हे तेव्हा 14 वर्ष सरोज खान मास्टरजींचे राईट हँड होते. ओके. म्हणजे असं त्यांच्या अंगातच आहे बॉलिवूड. हम्म. सो सुपर्ब कोरिओग्राफर, सुपर्ब डान्सर हिमसेल्फ. तर त्यांनी चिठ्ठ्या काढल्या, मयुरेश पेम वगैरे. आणि त्यांच्या बाजूला एक दुसरे कोरिओग्राफर बसले. तर त्यांचा लहानपणापासून त्यांच्याकडे शिकणारा एक कंटेस्टंट होता, घनश्याम म्हणून मुलगा होता. हम्म. सो त्याचं नाव त्या दुसऱ्या ह्यांच्याकडे गेलं होतं, कोरिओग्राफर कोरिओग्राफरकडे. हा. सो ते म्हणाले की हा मला मिळाला तर माझं सेटच आहे ना, त्याला मी एवढं कर, असं जरी सांगितलं तरी घनश्याम करेल असं आहे. तर ते माझं नाव त्याला देऊन घनश्यामचं नाव घेणार होते. हा. हा. तर मग सगळे एका नहीं सर ऐसा नहीं कर सकते, अभी आपने उठाया है तो आपको यही. कोण मयुरेश पेम. आणि मी तेव्हा एवढे नव्हते केस, पण पण थोडे हा, होते. हा. आणि ते नाव घेतल्यानंतर मी जेव्हा आलो तर ते असे होते, अरे यार कोण आलाय, तर एवढा लहान आहे, ह्याला काय करायचं याचं, हिपहॉप माहित नाही, काहीच माहित नाही. एकापेक्षा एक जिंकायचंय. तर ते सगळं झालं आणि मी आलो, ते सगळं झालं. आणि मग पप्पा फुल फॉर्म मध्ये पण होता. तोपर्यंत कळलं होतं का? नाही, अजूनही कळलेलं नाहीये. कळलेलंच नाहीये. ओके. आणि पप्पा म्हणजे पप्पाचं काय आहे, ह्याचं नशीब तरी चांगलं आहे. माझं म्हणणार नाही मी असं, पण पप्पाने माझं कधीच काम बघितलं नाही.
फायनल परफॉर्मन्स. ओके. सो एकांकिका म्हणा कुठलाही शाळेत पण कॉम्पिटिशनला, कारण त्याला असं हे होतं की बघितले मग तुझे जरा कमी बघितले. नाही मी माझं त्याला घेऊन जायचो डायरेक्ट. मी त्याला अरे सांगितलं तू माझा आहे, चला चल फायनल आहे बघायला. नाही पण मी त्याला सांगितलं हे की तू माझ्या बरोबर हे केलंस ते मनमीत बरोबर करू नकोस, तू जा. सो ही हॅड दिस की तुला जरी टॅलेंटवर बक्षीस मिळालं पण मी ऑडियन्स मध्ये बसलोय, लोकांना असं वाटणार की हा मी आहे म्हणून तुला बक्षीस मिळालं. सो तो GR ला यायचा पण तो कधीच परफॉर्मन्स बघायला यायचा नाही. तर ते सगळं प्रोसेस झाली तर पप्पा, आणि मग आता ते 60 कंटेस्टंट म्हटल्यानंतर तो एपिसोडला म्हणजे माझा जो स्लॉट होता एपिसोडचा त्याला एक 20-1 दिवस होते. पहिली 2 गाणी तयार करायला वेळ होता. सो पहिलं माझं गाणं होतं मिलो ना मिलो, लव्ह स्टोरी 2050 मधलं गाणं, खूप असं रोबोटिक सारखं गाणं. आणि दुसरं गलगले निघाले. अरे किती मस्त. ही 2 गाणी मला मिळाली होती आणि मग आम्ही बसवलं सगळं महेश सरांनी. आणि महेश सर कुठलीच मुवमेंट कॉपी करत नाही. म्हणजे ते आरशासमोर उभे राहतात, गाणं लावायला सांगतात, ते मुवमेंट बनवतात. म्हणजे कशी असेल, ती एवढी असेल, ती काही असेल, हे ते तिकडेच्या तिकडे बनवणार आणि मग कोरिओग्राफ करणार. ओके, ही चांगली आहे, हे आणा, हे इथून हे आणा, हे आणा आणि मग काहीतरी बनवा, असं त्यांचं काय म्हणून प्रोसेसच नाहीये. सो झालं, पहिल्या दोन्ही एपिसोडना महागुरूंकडून बक्षीस मिळालं. मी डायरेक्ट पुढच्या राऊंडला गेलो आणि पप्पा पहिल्या परफॉर्मन्सच्या आधी आला होता, मिलो ना मिलो परफॉर्मन्सच्या आधी आला होता आणि क्लासिक करेक्ट. सो तो आला आणि मला असं म्हणाला की, कारण सगळे मोठे ना असे हट्टे कट्टे आणि सगळे, आणि मी असा बसलो होतो आणि काय चाललंय, मस्त चाललंय. आणि तो आला असं म्हणाला, मयूर हे बघ, आपण सुरुवात का केली होती या प्रोसेसची, एक्सपिरियन्स मिळावा म्हणून. असंच आपल्याला तर माहित पण नव्हतं की एकापेक्षा एक वगैरे होणार आहे. ते दिसलं, आपण आलो आणि इथपर्यंत पोहोचलो. समजा आज एलिमिनेट झालोच तरी वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. कारण आपल्याला जो एक्सपिरियन्स मिळत होता, तू छान टीव्हीवर दिसशील, 1-2 एपिसोड तुला मिळणार, आपल्याला जे होतं ते आपल्याला अचीव्ह झालेलं आहे. त्यामुळे व्हेरी गुड, तू तुझं 100% आहे, रिझल्टचं टेन्शन येऊ नको. ओके. आणि मला आतल्यात आपल्याला एक माहिती असतं ना की यार इतना एक्सपिरियन्स तो नाहीये. तर पहिल्या एपिसोडला पप्पा ऑडियन्स मध्ये बसला होता आणि गलगले निघालेची जेव्हा टोकन ऑफ अप्रिसिएशन मिळालं तेव्हा ऑडियन्स मध्ये कोण आलाय आदिश सरांनी विचारलं आणि तेव्हा कळलं की देवेंद्र पेमचा मी मुलगा आहे. मग म्हणजे सचिन सर, एव्हरीबडी न्यू, म्हणजे तेव्हा आणि इट वॉज असं काही स्क्रिप्टेड वगैरे नाही, जेन्युइनली तेव्हा सचिन सरांनाही कळलं की मी आणि मग पप्पाला बोलायला सांगितलं. मग परत पप्पाला असं झालं, आई शपथ, आता मयूर, सगळ्यांना कळलंय की पप्पा त्यानंतर म्हणजे माझे 56 परफॉर्मन्सेस झाले फिनालेचे सगळे पकडून, आणि 56 आणि 56 परफॉर्मन्सेस. एक वर्ष चालू होता का तो? हो, अरे 60 मुलं होती ना. 56 परफॉर्मन्सेस मधून मला 42 वेळेला टोकन ऑफ अप्रिसिएशन मिळालं आणि त्या सगळ्या नोट्स सचिन सरांच्या सही केलेल्या. सो तो प्रत्येक एपिसोडला यायचा. काय मज्जा यायची ना, ते किती मज्जा. तुला तर माहिती, ते अख्खा दिवस चालणार. सो तो अख्खा दिवस यायचा, खाली गाडीत लिहित बसायचा, पण तो वर यायचा नाही. आणि ते जे टोकन ऑफ अप्रिसिएशन सेकंड मिळालं त्याच्यानंतर तो मला बॅकस्टेजला आला आणि मला म्हणाला की आता मी तुला फायनललाच भेटणार, तुझा फायनलचाच परफॉर्मन्स मी बघणार, आता तू तुझी जर्नी बघ, यू डू युअर हार्डवर्क, यू डू युअर परफॉर्मन्सेस, आता मी येणार नाही, मला तुला मी हवा असेल बघायला तुझा परफॉर्मन्स, मी डायरेक्ट फायनलला येणार. आणि तो डायरेक्ट फायनललाच आला. तू जिंकलास ना सीझन. हा, युअर ऑल्सो विनर. हा, वा. विनर. या कारण मी त्यावेळेला तुला तुझ्यासाठी एक गाणं सजेस्ट केलं होतं, तेव्हा मला पप्पा म्हणाला होता की त्याला, मी म्हटलं तर माझ्यासाठी व्हरायटी ऑफ सॉंग्स मेड मी विन, कारण मी खूप वेगवेगळी गाणी केली. कारण सेम वेस्टर्न नाचाचा काही संबंधच नाही, मी भरतनाट्यम मधनं आल्यामुळे. आणि हा म्हणतो तसं फोक, पण त्यावेळेला इतकं लोकांना माहिती नव्हतं रे,
फोक म्हणजे मी हा एक एवढीच गाणी. जोगवा बिगवा खूप नंतर यायला लागलं लोकांच्या समोर. पण अगं हा, ते हे बघ सगळं आता नंतर. पहिल्या राऊंडला बादशाह 60 मुरळी. मुलं म्हणजे 120 गाणी संपली. संपली हो रे. आता कुठून काढणार नवीन आणि गाणी? मराठी गाणी आणणार खूप नाही एवढी. हो ना. तर मी तेव्हा ख्वाजा मेरे ख्वाजा सजेस्ट केलं होतं तुझ्या. अच्छा. मी त्याला म्हटलं की सुफी हा एक फॉर्म वेगळा आहे, तर त्याला ते एकदा करायला सांगा, असं मी खूप इन्सिस्ट केलं होतं. त्या पप्पाला म्हटलं, काय कुठलं गाणं सांगते? मग मला असं झालं होतं की नाही, कारण त्या व्हरायटी मेक्स लॉट ऑफ डिफरन्स एकापेक्षा एकच्या ट्रू फ्लो. ट्रू. मग तू फायनलला कुठलं गाणं केलं होतं तुझं असं? माझं नाही, नवीन परफॉर्मन्स नव्हता, आज झालेलंच एक जुना करायचं. होता. हा. एक कोरिओग्राफर बरोबर होता, परफॉर्मन्स हा. होता, एक एक ग्रुप group डान्स होता. होता. ते नवीन गाणं होतं. सॉरी, सिग्नल सिग्नल गाणं होतं. सिग्नल प्यार का सिग्नल. ती गाणी कोणी कोरिओग्राफ केली होती मग? सगळे सरच. सरांनीच केली होती. ओके. तर टॉप 3चा जो परफॉर्मन्स होता तो फुलवाताईने अच्छा, आमच्यावर ते दीपाताईने केलं होतं. म्हणजे दीपालीने बसवलं, कारण फुलवा आमच्या वेळेला हो, पण जज आमच्या वेळेला होती फुलवा, पण तरी फुलवानी नाही, दीपानी बसवली होती गाणी. मग तुमच्याला कोण कोण फायनलिस्ट होते? टॉप 6 होते स्नेहल चव्हाण, केतकी पालव, केतकी, हा, ऑफकोर्स, आशिष पाटील, ओके, हितेश पाटील, हितेश, हा, प्रवीण नायर आणि मी. ओके. आणि त्याच्यानंतर स्टेजवरती टॉप 3 झाले मी, केतकी आणि हितेश. ओके ओके ओके. सो आम्ही टॉप 3 होतो. तुझा प्रवास काय सांगशील? कारण तू गेल्या वेळेला जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा आपण सिनेमाच्या निमित्ताने आलो. सो तू ऍज अन ऍक्टर पहिल्यांदा कधी परफॉर्म केलंस का तुला दादामुळे वाटायला लागलं की मी पण केलं पाहिजे? मी पहिल्यांदा परफॉर्म केलं ते बाबांच्या एकांकिकेत. त्याच्यात माझं एकच वाक्य होतं. एकांकिकेचं नाव होतं तुझ्या आईला. तुझ्या आईला, ओके. आणि त्याच्यात माझं एक वाक्य होतं, तू शिव्या देतोस, एवढंच. आणि ह्याच्यावर मला पहिल्यांदा जेव्हा मी हे स्टेजवर परफॉर्म केलं तेव्हा जोरदार, मी छोटूसा होतो, अगदी 6-7 वर्षाचा होतो. ओके. आणि तेव्हा जोरात टाळ्या आल्या या वाक्यावर, कारण मी ते एकदम इंटेन्सिटीने बोललेलो. आणि तेव्हा मला किक लागली की अरे बापरे, हे हा किस्सा मी सांगतो तुला नंतर. हे काय, हा किस्सा आहे. हे माझ्याबरोबर काय झालं आता. हे टाळ्या वेळी ऐकल्या मी आणि मी गेलो आतमध्ये गेल्यावर मला काहीतरी वेगळंच वाटलं. तिथून मला असं वाटलं की चला आपण जरा अभिनय शिकूया. मग मी वामन सरांचं वर्कशॉप वगैरे केलं आणि मग तिथून इट स्टार्टेड. तू वामन सरांचा स्टुडंट आहेस? हा, म्हणजे वर्कशॉप वामन सरांचं, गौरी मॅम त्यांनी शिकवलं. आणि पप्पाचे वर्कशॉप्स केले मी, आणि असं सगळं. पप्पाचे असताना तू वामन सरांच्या वर्कशॉप मध्ये? पण तो असं करतो, बरंच अजूनही करतो, त्याला असं आवडतं करायला. किस्सा हा, पप्पा कामतचाळीत गिरगावात बॉर्न अँड ब्रॉटअप. तर कुठलीही गोष्ट असेल ती आधी कामतचाळीत पप्पा परफॉर्म करतो. बर. मग तिथे रिस्पॉन्स जो येतो त्याच्यावर ठरतं की ह्याचं स्किट होणार, नाटक होणार, पिक्चर होणार, वेब सिरीज होणार, ते त्या रिस्पॉन्सवर त्याचं ठरतं. तर तुझ्या याला एकांकिका मी मेन राजूची भूमिका करवतो आणि हा ते एक वाक्य ह्याचं होतं, तू शिव्या देतो. आणि पप्पा होता म्हणजे तो गणपतीत ते करतो. तो मूर्ती इथे स्टेज आहे आणि इथे छोटीशी अशी गल्ली आहे, तर तिथे तो म्युझिक ऑपरेट करत बसला. आणि विंग काय नाही ना, सगळ्यांना सगळं दिसतंय आणि ह्याच्या मागे पडदा आणि मागे सगळं धावपळ करायला पोरं. तर तुझ्या याला एकांकिकेत तो मुलगा असतो, तो शिव्या देतो. तिची दुसरी आई असते, तिला असं संस्कारप्रिय असल्या कारणामुळे आपल्या मुलाशी ह्याची संगत नको म्हणून त्याला सगळे बाजूला टाकतात. आणि मग मी शेवटी असं जातो आणि सगळ्यांना सांगतो, अरे मला घ्या ना तुमच्यात, मला घ्या ना. तर तेव्हा त्याचं ते डायलॉग आहे, तू शिव्या देतोस. तर माझा ना त्याच्यात अगदी 15 सेकंदात एक चेंज होता. तर तो 15 सेकंदात चुकून मी ह्याची पॅन्ट घातली आणि स्टेजवरती गेलो, हॅलो आंटी, आई शपथ, चुकून मी मनीची पॅन्ट घालून आलोय. मी ह्याच्याहून 7 वर्ष लहान आहे, तेव्हाही माझी पॅन्ट ह्याला मोठी व्हायची. हा, आणि तेव्हा ना काटा लगा गाणं लावायचं होतं. मी जायचो टीव्ही आंटी टीव्ही, आणि मी टीव्ही लावायचो. तर ते पप्पाला झालं की आता मी प्रत्येक वाक्याला हे करतोय ना, तू काय बोल, म्हणजे एक वेगळंच कॅरेक्टर. आणि मग त्याने त्याचा पट्टा काढला आणि तो असा स्टेजवर फेकला. हे चालू एकांकिकेत मी कुठून आला पट्टा बरं. त्या गडबडी तो क्यू लावायचा विसरला. मी टीव्हीला, अरे तू म्युझिक लावणार, तू पट्टा का देतोय मला.
आणि तर त्याच्यावर एक मुलगा लगेच ऍडिशन, टीव्ही म्यूट आहे आणि मग लावल्यानंतर अचानक गाणं आलं, वा वा वा. तर मनमीत, कारण तो ना ती 30 मिनिटाच्या एकांकिकेत मनमीत यायचा 27व्या मिनिटाला. हो. सो ती मनमीत साठी असं होतं की क्लायमॅक्स आहे एकांकिकेचा, क्लायमॅक्स म्हणजे ती, आणि तो अख्खी एकांकिका मागे बसून होता, सगळं ऐकत होता काय चाललंय आणि फुल असा कॉन्सन्ट्रेट, आणि स्टेजवर आला आणि असा लालम लाल होता मनमीत. मला अजूनही आठवत आहे, लालम लाल आणि गोरा पान होता मनमीत तेव्हा, नाही अजूनही, पण असा आला आणि मी आलो, यार मला घ्या ना, मला खेळायला घ्या ना प्लीज. थरथरत बोलायचं असा, आणि मनमीत, मी आणि पप्पा असे असणार ना, मनमीत असा बोलला आणि असा गेला. काय दोघही असे, मी आणि पप्पाने काय केलं हे नाही, आणि वेगळीच किक लागलेली आहे. पण त्या दिवशी मला रिहर्सललाही तसं तेवढ्या इंटेन्सिटीने गेलं नव्हतं, पण स्टेजवर गेल्यावर एवढी ताकद काहीतरी अंगात येते आपल्या, आणि ती काहीतरी वेगळंच माझ्या आलं होतं. आणि तेव्हा मला असं झालं की बाप रे, काय फिलिंग, सगळ्या एकांकिकेची एनर्जी त्याने त्या एका वाक्यामध्ये दिली. सो बरेच वेळेला आपण असं म्हणतो की नाटकात आपल्याला किती सीन आहेत हे महत्वाचं नाहीये, तो सीन मध्ये आपण काय करतो आणि आपण कसं काम करतोय खूप महत्वाचं आहे, हे या वाक्याने सिद्ध झालं. मग त्या खरं तर एक वाक्य आहे ना एकांकिकेत, कॉम्पिटिशन मला त्यासाठी सर्टिफिकेट पण मिळालं होतं त्या वाक्यात. मला कळेल मला कसं मिळालं. पण मग तसंच आता तुम्ही एक अतिशय अजरामर असं मराठी नाटकाच्या इतिहासातलं जे नाटक आहे ऑल द बेस्ट, जे बहुतेक प्रत्येक पिढीने पाहिलंय, ते नाटक तुम्ही आता दोघंही परत करताय. म्हणजे आय थिंक सो तू मॅक्झिमम ऑल द बेस्ट केलं असेल आमच्या दोघांमध्ये. नाही, म्युझिकल पण तू केलं होतंस, आधीचं पण तू केलं होतंस, आधीच्या म्युझिकलच माझं पहिलं नाटक. अच्छा, आणि आताचं परत जे आहे ते. सो तुम्हाला या नाटकाचा प्रवास विथ बाबा कसा, म्हणजे तू स्वतः तुम्ही दोघंही बघता त्या नाटकाचा प्रवास? मला फारच इंटरेस्टिंग आहे. पप्पाची प्रोसेस पण, म्हणजे मला या नाटकाच्या 25 टीम झाल्या, आमची 26वी टीम आहे, आणि इतकं सेट आहे ते नाटक खरं तर पप्पाच्या मनात, की आता एवढ्या टीम्सचं त्यांनी बसवलंय, 12 भाषेमध्ये झालेलं आहे, बरं ऑलमोस्ट प्रत्येक भाषेत जाऊन त्यांनी बसवलेलं आहे, त्यामुळे त्यामुळे त्याला सगळं माहितीये की हे एवढं केलं की एवढं येतं लाफ्टर, एवढं केलं की इथे टाळ्या येतात. तर ते असं सगळं असताना सुद्धा त्यांनी आमच्याकडनं सगळं स्वतःहून करायला लावून घेतलं. म्हणजे तुम्ही तुमचं करा बाबा, तुम्ही तुमचं शोधा, तुम्हाला काय वाटतं हा बहिरा कसा असेल, तुम्हाला काय वाटतं हा मुका कसा असेल, तुम्ही शोधा, आंधळा कसा असेल शोधा, तुमच्या परीने करा. ती मुभा त्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे प्रोसेस फारच आमच्यासाठी वेगळी होती. नाही म्हटलं हे नाटक तेच आहे, पण नाही म्हटलं तरी वेगळं आहे, कारण की त्याच्यात आमचा एक एलिमेंट पप्पाने येऊ दिला, आणि ते माझ्या मते सगळ्यात बेस्ट पार्ट होता त्या प्रोसेसचा. आणि मी पहिल्यांदाच ऑल द बेस्ट केलं, ह्यांनी आधी तरी केलेलं आहे. हा, त्यामुळे त्याच्यासाठी बरेच केलंय. ऑल द बेस्ट 2 पण केलंय. हा, ऑल द बेस्ट 2 मी पण केलंय, पण ऑल द बेस्ट 2 ची प्रोसेस माझ्यासाठी कशी होती माहितीये का? ऑल द बेस्ट 2 मध्ये आधी कास्ट वेगळी होती, पण काही प्रॉब्लेम झाले, त्यामुळे त्याला जावं लागलं. तर पप्पा एक दिवस माझ्याकडे आला, एक 80-90 प्रयोग झाले होते. पप्पा आला आणि मला म्हणाले, मनमीत परवाचा ऑल द बेस्ट 2 चा प्रयोग तुला करायचा आहे. तर मी म्हटलं काय, कुठला पात्र? मुका करायचंय. हे मयुरेश त्याच्याकडनं करून घे. म्हटलं मुका करायचंय परवा? मी 2 दिवस झोपलोच नाही, आणि मग तरी मला एवढं दडपण होतं. मी याला म्हटलेलं प्रयोगाच्या आधी, मी हातवारे काय करीन, तू वाक्य नीट घे, तू वाक्य तीच घे, मी हातवारे कुठलेही करीन. तरी आला तो प्रयोग, ऑनच झाला. तू किती वेळा पाहिलंयस ऑल द बेस्ट, म्हणजे करायच्या आधी किती वेळा पाहिलं होतं? जे आता तुम्ही करता ते आय गेस 15 वेळा तरी पाहिले. ओके, 15 वेळा तरी 15 वेळा पाहिले. पण ते मला आठवत नव्हतं, मी खूप लहान होतो. ऑल द बेस्ट जेव्हा आलं ते 15 वर्षापूर्वी आलं, म्युझिकलच ना, तेव्हा मी म्हणजे 10-11 वर्षाचा होतो. तू दोन्ही मध्ये, म्हणजे ऑल द बेस्ट 2 पण केलंस, म्युझिकल पण केलंस, आणि आता परत ओरिजिनल ऑल द बेस्ट करतोस. तू या तिन्ही नाटकांकडे कसं बघतोस, एक नाटक म्हणून, एक संहिता म्हणून? म्युझिकल हे ओरिजिनल ऑल द बेस्टच होतं. ओके, जस्ट बिकॉज मला आदिनाथला आणि वैभवला नाचता येत होतं. महेश सरांचा कॉल होता की आपण गाणी टाकूया. ओके,
सो नाटकातले काही सीन कमी करून त्याच्याऐवजी गाणं बनवून ते गाणी इन्कॉर्पोरेट केली होती. सो बरं. नाटक हे आत्ता जे आपण करतो ऑल द बेस्ट जे ओरिजिनल होतं तेच नाटक होतं विथ म्हणजे 60-40 आपण असं म्हणू 60% नाटक आणि 40% गाणी. तर तेव्हा पप्पाला मी नको होतो. अच्छा. आणि महेश सरांनी माझं काम पाहिलं होतं त्यामुळे महेश सरांचा हट्ट होता की मयुरेशलाच करू दे. मग पप्पाने म्हणजे माझ्या तिन्ही नाटकांना पप्पाने रितसर ऑडिशन घेऊन मला कास्ट केलं. पहिल्या नाटकाला आणि तिन्ही नाटकांना आम्ही 2.5 महिने पप्पाच्या तालमी म्हणजे तो असं तारीख ठरवत नाही. पहिली जेव्हा GR होते तेव्हा तो ओपनिंगची तारीख ठरवतो. तोपर्यंत तुम्ही करा. सो ऑल द बेस्ट 2च मी तुला सांगतो. पहिल्या याच्यात कसं झालं की खूप काय म्हणू पप्पाचा माझ्यावर इन्फ्लुएन्स होताच. त्यामुळे मी तेव्हा 17 वर्षाचा असल्यामुळे माझे असे काही इनपुट नव्हते. तो सांगेल ती माझ्यासाठी पूर्व दिशा. इथून इथे कर, हा ओके, इथून इथे कर, हे वाक्य असं बोल. सो मी ब्लाइंडली त्याला फॉलो करत होतो. असं माझं ती प्रोसेस झाली. 2च्या वेळेला त्याने मला सांगितलं की ऑल द बेस्टचे एवढे प्रयोग झालेत, एवढ्या टीम झालेत. सो मी सगळे बहिरे बघितले. तर जर मी आता हे नवीन नाटक करतोय आंधळा मुका बहिऱ्याला घेऊन तर मी हे का बघायला जावं? जर मला तसेच बहिरे आणि तसेच मुके बघायला मिळणार असतील या नाटकात तर मी का जावं? तर मला काहीतरी वेगळं करून दाखव. मी सांगेन तू तुझ्या पद्धतीने काढ, पण मी तुला सांगेन मग मी ते कॅरेक्टरायझेशन माझ्या पद्धतीने डेव्हलप करवतो. मी त्याला सांगतो हा हे असं करिअर करू. हिंदीतल्या 3ऱ्या टीमच्या बहिऱ्याने केलंय, तमिळच्या 5व्या बहिऱ्याने केलंय. असं तो मला 1.5 महिना मला त्याने अशी उत्तरं दिली आणि 1.5 महिना कॉन्स्टंटली काही ना काहीतरी शोधून अल्टिमेटली एक पॉइंट असा झाला की मला तो म्हणाला की येस दिस इज व्हॉट आय वॉन्ट. म्हणजे आता आपण तालमी सुरू करूया. त्याने नाटक 4 दिवसात बसवलंय. पहिल्या दिवशी पहिला अंक, दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या अंकाची रनथ्रू, दुसऱ्या दिवशी दुसरा अंक, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या अंकाची रनथ्रू, पहिल्या अंकाचं जे पॉलिशिंग येते, चौथ्या दिवशी रिहर्सल अख्खी संपलं. आता ते जे बसलंय ते नाटक, त्याचे मग आम्ही प्रयोग केले. म्हणजे एकदा त्याला हे झालं. आमचं पण आता जी 2.5 महिने आम्ही तालमी केल्या तो कॅरेक्टर्सवर खूप फोकस करतो. म्हणजे संहिता तर आहे ती तर त्याच्या हातातच असते आणि ऑल द बेस्टची संहिता तर माझ्या मते वन ऑफ द बेस्ट स्क्रिप्ट आहे ती. कारण इतकं करेक्ट आहे ना सगळं, त्याच्यात बॅलेन्स्ड आहे. त्याचा ह्युमर, त्याच्यातलं इमोशनल कोशंट म्हणा, सगळ्यांची इंट्रोडक्शन म्हणा, एस्टॅब्लिशमेंट बरोबर होते. मग त्याच्यानंतर सगळं नाटक आपोआप ते असं सगळं फार छान आहे. सगळं करेक्ट टाइमला भट्टी आहे. म्हणजे आता असं वाटेल की आता हे जरा जास्त होईल का इतक्यात एका नवीन पात्राची एंट्री. सो ते सगळं एकदम मस्त आहे. त्यामुळे त्यामध्ये ऑल द बेस्ट करताना फारसे चेंजेस करावे लागले नाहीतच. त्यामुळे आम्हाला जी एक फारच नवीन म्हणजे जसं ऑल द बेस्ट 2 साठी याला एक नवीन नाटकाची प्रोसेस होती की बाबा आता हा या स्क्रिप्टचे ड्राफ्टच बनतायत, अजून त्याच्यात अजून शोधकामं चालू आहेत. तसं आम्हाला ह्या प्रोसेसमध्ये नव्हतं. या प्रोसेसमध्ये आम्ही मेनली कॅरेक्टर्सवर फोकस करत होतो की ते अर्थातच वेगळे होणारच होते आधीच्या कुठल्याही बहिऱ्यांपेक्षा, कारण की आम्ही वेगळेच करणार होतो. पण ते खूप लवेबलही झाले पाहिजे, फक्त वेगळे होऊन त्याची मजा पण आली पाहिजे, रंजकही झालं पाहिजे. तर ते शोधण्यात आमचे 2 महिने गेले. आणि त्याला मी आंधळा करायला हवं होतं ह्या टीम मध्ये. सो मी म्हटलं नाही, मला मुका ट्राय करायचंय आणि माझी शैली अशी आहे, म्हणजे अपफ्रंट विनोद करायची माझी शैली. आता तो मुका थोडा सबमिसिव्ह होणार ना. बहिरा तसा आहे, बहिऱ्याची शैली तशी आहे. मुका इज थोडा अंडर आणि असं गरीब असं. सो मी आता म्युझिकलचे 350 प्रयोग, ऑल द बेस्ट 2चे 472 प्रयोग आम्ही केले. सो हे म्हणजे एवढे मी बहिराची भूमिका सादर केली. आणि हा जेव्हा आला ह्याने पण 250-300 प्रयोग मुका म्हणून केलेला. अच्छा. सो आता ही इज डुईंग बहिरा अँड आय एम डुईंग मुका. तर तालमीत पप्पानी जी ती मुभा दिलेली, सो ह्याने केल्या कारणामुळे जेवढा पप्पाचा इनपुट आहे ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये तेवढा मनमीतचाही आहे. तर तो असा झाला म्हणजे 360 डिग्री टर्न ना. जो असा बहिरा असणार तो लगेच असा मुका होणार. तर मी कधी कधी स्टेजवरती असा उभा राहायचो मुका. हा यायचा, ही माझी बॉडी लँग्वेज आहे, ही तू नको करू.
ह्याचा मुका कधी, ह्याचा बहिरा कधी कधी असा व्हायचा. म्हटलं ही माझी बॉडी लँग्वेज आहे, तू तिथे नको घुसू. तर अशा त्याच्यानंतर जेव्हा ते मिळालं, परत सेम 4 दिवसात त्याने नाटक बसवलं आणि त्या रन-थ्रू नंतर आम्हाला सांगितलं की हा आता आपण 20 दिवसानंतर नाटक ओपन करू करूया. शकतो. मग या आत्ताच्या ऑल द बेस्टचे किती प्रयोग झाले? ऑलमोस्ट 150. हा 150 होतील. येस, 1 वर्ष झालं आणि आमचे 150 प्रयोग होतील. ते 5-6 प्रयोग राहिले. क्या व्हेरी नाईस. मला तू सांग की तू सिनेमात जास्त दिसलायस लोकांना, तो टाइमपास कसा मिळाला? टाइमपास मला मी एक डब्बागुल नावाचा एक रियालिटी शो केला होता. त्याच्यातनं मला त्यांनी बघितलं होतं आणि ऑडिशनला बोलवलं होतं. आणि तिकडे मी ऑडिशनला गेलो. मला काही माहित नव्हतं कोणाची फिल्म आहे, काय आहे. आणि तेव्हा मी जस्ट जाऊन तिकडे ऑडिशन दिली होती आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते सांगितलं. मला काही कळत नव्हतं. मी सिलेक्ट झालोय. पप्पाला बोललो, पप्पा मी सिलेक्ट झालो. हा बोला अच्छा ओके. तोही काही खुश वगैरे एवढं काय दाखवायचं नाही. अच्छा सिलेक्ट, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. झालं, शूट झालं. ते शूट ऍक्च्युली ते पप्पाचा पण खूप मोठा हात आहे याच्यात, पप्पा मम्मी दोघांचाही, की त्यांनी ना त्याचा खूप मोठा बाऊ नाही केला की मी कुठल्या तरी फिल्मसाठी सिलेक्ट झालोय. आणि त्यांना माहिती होतं ना रवी सर कोण आहेत. बरोबर. मला तेव्हा अंदाज नव्हता. मी तेव्हा 8वीत होतो. तेव्हा रवी सरांची फिल्म ह्याला मिळाली आहे. त्यांच्या आधी म्हणजे ज्यांनी नटरंग, बालगंधर्व, बालक पालक ह्या त्यांच्या आधीच्या फिल्म, अशा डिरेक्टरकडे हा काम करणार. मला त्यांनी काही सांगितलं नाही. त्यामुळे कदाचित मी इतक्या कॉन्फिडेंटली तिकडे ते सीन, मला काहीच नव्हतं. मी जाऊन वाचायचो मस्त, हा त्याला मज्जा करूया, टाइमपास करून मी असे सीन केलेत ते. आणि असं करून तो टाइमपास झालाय. टाइमपास मध्ये टाइमपास. कारण तुझ्या फिल्म्स जास्त लोकांपर्यंत आहे. कारण नाटकं पण मी तशी बाई समर्थ पहिलं नाटक. अच्छा ओके. काय नशीब आहे. बघ ना, बाई पहिलं नाटक निर्मितीताई अरुण सर, समीर जाशू, पहिली फिल्म रवी सर. म्हणजे बाई समर्थ विषय काय सांगतील? कारण त्या नाटकात हा म्हणाला तसं, कारण निर्मिती मावशी, समीर चौगुले आणि अरुण लावडे, वनिता खरात तिचंही पहिलं नाटक. इन्स्टिट्यूट. मी प्रयोगाला नाही जायचो. मी इन्स्टिट्यूट मध्ये जायचो. मी अभिनय शिकायचो आणि मग घरी यायचो. त्या नाटकाने मला भरपूर शिकवलंय. म्हणजे मराठी नाटक कसं असतं, मराठी प्रेक्षक कसे आहेत, इनफॅक्ट अभिनय कसा करावा स्टेजवर, हे निर्मितीताईंनी मला तिकडे शिकवलंय. कॉमेडी कशी करावी हे समीर जाशूने मला शिकवलंय. की कॉमेडी मला आधी काय असं माहितीच नव्हतं. एक वाक्य कॉन्फिडेंटली बोला, लेखकाने लिहिलेलं, एवढीच मला अक्कल होती. पण तिकडे प्रत्येक गोष्टीचा तिरकसपणे कसा विचार करावा, मग त्याच्यातनं विनोद निर्मिती होते, ट्रॅजेडी मधनं कॉमेडी होते. नुसते दुसऱ्यांवर विनोद करूनच ह्युमर बाहेर काढता येत नाही. आपण स्वतःवरही विनोद करता आले पाहिजे. हे सगळं मला समीर जाशूने शिकवलं. आणि समीर ते बेस्ट करतो. हो, उत्तम. स्वतःवर विनोद करण्याची कला कमाल जमते त्याला. त्यामुळे ते मला त्यांनी तिकडे सगळं सांगितलं. आणि तेव्हा समीर जाशू इतका लोकांना माहित नव्हता. बरोबर. तेव्हा तो जस्ट कॉमेडीची बुलेट ट्रेन वगैरे चालू झालं. काय काम करायचं, तो कोर्टातला सीन जायचा तो. आय नो निर्मितीताईंना माझ्या मध्ये तरी कोणीच स्टेजवर हसताना बघितलं नसेल, कारण की त्या फार सिरियसली काम करतात. हिंमत पण नाही ना. डिसिप्लिन, काय स्टेजवर काम करण्याचं डिसिप्लिन. इनफॅक्ट दौऱ्यांवर आपण जेव्हा जातो तेव्हा ज्या ऍडजस्टमेंट करायला लागतात वगैरे काय, तर त्या दे कम विथ इट. म्हणजे मराठी नाटकासाठी तुमचं तेवढं प्रेम पाहिजे, तुमची तेवढी श्रद्धा पाहिजे नाटकावर, तरच तुम्ही मराठी नाटक करू शकता. बरोबर. त्यामुळे ते सगळंही मला तिकडे शिकायला मिळालं की बाबा इतके दिग्गज कलावंत आहेत, ते काही बोलत नाहीत. रात्री 2 वाजता प्रयोगानंतर ते जेवतात, काय मिळेल ते खातात, काही होऊ का चू नाही. तर तिकडे मला असं व्हायचं की बापरे, म्हणजे हे इतके ग्रेट आहेत आणि हे कसं काय नाही बोलत आहेत. मग आपण काय बाबा, आपण कोण आहोत, आपण कसं बोलणार, असं वगैरे होऊन मग ते मला जाणवायला लागले की हा म्हणजे हे नॅचरल आहे, असंच असतं. आणि सो इनफॅक्ट इन शॉर्ट भरपूर गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्या नाटकातून. आता एक छान तुझा तो फंबलही सांग ना. कुठला? आता सांग की आम्हाला. असं कसं? तो फंबल मी नाही सांगतो, अश्लील फंबल आहे. ओके, अश्लील नको. अश्लील विनोद नको. कारण आता अश्लील विनोदावरनं खूप काही गोष्टी आपल्या समाजात चालल्या. तुमचं त्यावर काय मत आहे? कारण तुम्ही विनोद हा तुमचा फोटे आहे, तुमच्या घरातच तो चालत आलाय आणि
बाबांनी ज्या पद्धतीने नाटकं एकांकिका मग प्लॅनचेट सारखं असेल किंवा अनेक एकांकिका आणि नाटकं असतील विनोदाच्या संघाने जास्त लिहिलेलं आहे. सो तुम्ही एक खूप सधन विनोद पाहिलाय साहित्याच्या अँगलनी. आणि आता जी विनोदाची पातळी आपण सोशल मीडियावर बघतोय आणि नुकतंच जे काही प्रकरण घडलंय स्टँडअपच्या नावाखाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बोलणार असू पहिले. नाही, तू एक्सपिरियन्स जास्त माझं जरा वेगळं म्हणजे? मत आहे याच्यावर. Experience म्हणजे अभ्यास ह्याचा Okay. माझं social थोडं media चा वेगळं अभ्यास मत आहे. जास्त आहे. पर्सनली मला तसे विनोद फार आवडत नाहीत. पण भरपूर असे लोक आहेत ज्यांना असे विनोद आवडतात, जे नॉनव्हेज असतात किंवा थोडे वेगळ्या झोनला जाऊन डार्क असतात. आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, एक सर्वसामान्य ऑडियन्सच्या अँगलनी, की डार्क कॉमेडी म्हणजे काय? आपण ब्लॅक कॉमेडी पर्यंत ऐकलं होतं, मग एक्झॅक्टली डार्क डार्क कॉमेडी कॉमेडी म्हणजे कोणीतरी आता माझ्यासमोर एखादा अपंग माणूस आहे आणि त्याच्या अपंगत्वावरच मी विनोद केला आणि मी ही अशी अपेक्षा करणार की बाबा लोकांनीही ते मस्तीत घ्यावं आणि त्या माणसांनी ते मस्तीत घ्यावं. सो ही जी मस्ती झाली, हा डार्क ह्युमर आता जरा वाढायला लागलाय लोकांमध्ये, की कोणाच्या जाडेपणावर बोलूया, कोणाच्या प्रॉब्लेम्सवर बेसिकली, कोणाचे आईबाबा वारले असतील तर त्याच्या आईबाबांवर काहीतरी विनोद करूया. तर ही आता डार्क ह्युमरची शैली व्हायला लागली आहे लोकांची. तर मला फारसं ते काय खूप पटत नाही खरं तर, पण भरपूर लोकांना ते पटतं. त्यामुळे माझं असं मत आहे की इतका कॉन्टेंट बनतोय, इतकं काय काय बनतंय, तर सगळेच कॉन्टेंट बनवणारे सेन्सिबल असणार आहेत का? तर नाही. जे आपल्याला सेन्सिबल वाटतात त्यांच्याकडनं चुकाच होणार नाही आहेत का? तर नाही, होऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं ऑडियन्सनी सेन्सिबल व्हावं. तुम्ही काय कन्झ्युम करता हे तुमच्यावर आहे, तुम्ही ते कसं घेता हे तुमच्यावर आहे. मी आज कुठली तरी फिल्म बघितली, त्याच्यात कोणीतरी मर्डर केला आणि तो कमाल आहे म्हणून मी जाऊन मर्डर नाही करणार आहे. त्यामुळे ते समाजात कशा प्रकारे घेतलं जातं हे कम्प्लिटली समाजावर डिपेंडंट आहे, त्या माणसांवर किंवा त्या कलाकृतीवर नाही. त्यामुळे ऑडियन्सनी सेन्सिबल व्हावं आणि ह्या लोकांना आपण नाही थांबवू शकणार किंवा हे असं काहीतरी लोकांपर्यंत येण्यापासून आपण नाही थांबवू शकणार. त्यामुळे असं जर बघितलं तर ते बाबा सेन्सिबली घ्या आणि म्हणा हे नाही, हे चांगलं नव्हतं, हे नको आपण आपल्या स्मरणात ठेवायला. एक किंवा बघूच नका. तुम्ही जर असे शो बघताय, तुम्हाला माहितीये त्या शो मध्ये काय काय होतं, हा काय पहिला एपिसोड नव्हता, त्यामुळे यू नो की ह्याच्यात काय होणार आहे, ह्याच्यात कशा प्रकारचे विनोद होऊ शकतात, काय लेवलला हे जाऊ शकतं. त्यामुळे बघूच नका मग, तुम्हाला जर अशा विनोदांची फार असं अंगावर येणार असेल तर. असं नाही, मी मनमीतशी सहमत आहे की आपण अशा लोकांना थांबवू नाही शकत. पण जर तू माझा टेक विचारलास, तुझं हे होतं की तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती, तर कलाकार म्हणून मी दोन गोष्टी आहेत. माझं एक काय म्हणू, ऍक्टर म्हणून हा एक आपलं एक कोर थॉट असतो ना, ज्याच्यावर आपण ऍक्टर बनतो. माझा कोर थॉटच हा आहे की मला लोकांचं मनोरंजन करायचं, मला त्यांना खूप हसवायचंय, मला त्यांना अशी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. आणि ते जेव्हा मला बघायला येतील त्यांना 3 तास बाबा तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम बाजूला ठेवा, ती एनर्जी घ्या आणि तुमचे प्रॉब्लेम फेस करा, परत तुम्हाला असं डाऊन वाटलं परत या बघायला. म्हणजे माझा विचार हा आहे. त्यामुळे मी त्यांचा विचार करून खूप काम करणारा नट आहे. म्हणजे त्यांना काय आवडेल बघायला, किंवा त्यांना ते हसतायत ना, किंवा त्यांना अजून मी काय देऊ शकतो चांगलं. सो मी असं काहीच करणार नाही ज्याच्यामुळे ते हर्ट होतील. सो माझी विनोदाची शैली खूप काय म्हणू इनोसंट किंवा अशी आहे. त्यामुळे मी तसं नाही करणार, हे एक. आणि दुसरी गोष्ट जसं तू म्हणाला की ते आपण अवॉइड करू शकतो. ऑडियन्स म्हणून जर मला विचारलं तर सेम ऑडियन्स म्हणून माझी अशी रिॲक्शन असेल की मला माहितीये त्या शो मध्ये काय होणार आहे. आपल्याला एक प्री तर असतंच, त्याच्यानंतरही जर मी ते बघायचं ठरवलं तर आपल्याकडे फ्रीडम ऑफ स्पीच आहे, त्यामुळे कोणी काहीही बोलू शकतं. पण एक थोडा सेन्स असायला हवा की ती एक लाईन तरी असायला हवी की तुम्ही समोरच्याची मस्करी करताय का इट इज गेटिंग वल्गर, किंवा त्याला ते हर्ट होतंय. काय ना, आता मला सॉरी मी इंटरप्ट करतोय, पण हे ह्याच्यावरच बोलतोय की आता ग्लोबलायझेशन मुळे काय झालंय,
बाहेरचा कॉन्टेंट पण खूप आपली नवीन पिढी बघते. हम्म. बाहेर देवांवर, धर्मांवर कुठल्याही लेवलला विनोद केले जातात आणि ते पचवले जातात. ते लोक विनोदासारखे घेतात. तुम्ही तिकडे खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकांना, कारण तिकडे हर्ट नाही होत कोणी. जर कोणी हर्ट होत नसेल तर तुम्ही करू शकता, विनोद आहे कारण तो. पण इथे हर्ट होत आहेत ना, तर जोपर्यंत तशी पिढी माझ्या मते बनत नाही तोपर्यंत तरी असे विनोद करणं तेवढी सेन्सिबल. आता ते लोक सेन्सिबली घेतात ते, की हा विनोदापुरता विनोद आहे, ह्याला खरंच देवाला किंवा धर्माला असं म्हणायचं नाही, ह्याला फक्त हसवायचं की बाबा कोणीतरी असं धर्माबद्दल बोललं, देवाबद्दल बोललं, अशा झोनला ते लोक असतात. इथे तसं नाहीये. इथे लोक ते मनावर घेतात. त्यामुळे जोपर्यंत ते घेत आहेत तोपर्यंत तरी असं करू नये. पण मला असं वाटतं आपल्या साहित्यामध्ये सुद्धा थोडंसा डार्क ह्युमर आपण पाहिलाय. म्हणजे इनफॅक्ट ऑल द बेस्ट नाटक जर आपण वेगळ्या अँगलनी पाहिलं तर तो एक डार्क ह्युमरच आहे. तीन व्यंग असणारी माणसं जी दिव्यांग आहे ती एकत्र राहून एक सिच्युएशन फेस करतायत, पण आपण त्याला कुठल्या पद्धतीने ट्रीट करतो किंवा मांडतोय. किंवा आता शिव्या हा खूप एक मोठा विषय आपल्याकडे झालेला आहे, त्याच्यावर एकांकिका झालेल्या आहेत वेगवेगळ्या, की शिव्या देणं न देणं. पण आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये जेव्हा एखादं कॅरेक्टर ती शिवी देतं, तसं कॅरेक्टर दाखवलं असेल तर आता ते लोक ऍक्सेप्ट करतायत. म्हणजे इतका ऍक्सेप्टन्स आपल्याकडे आहे, आपल्या साहित्यात सुद्धा आहे. पण मग तो आता पचवणं का कठीण जात असेल लोकांमध्ये? आपण ते साहित्य वाचताना शिव्या वाचतो, शिव्या ऐकतो, पण आता ते पचवणं का कठीण झालं असेल असं तुला वाटतं? पचवणं कठीण नाही जाते. प्रत्येक माणूस, प्रत्येक ऑडियन्स वेगळा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात सुजाण प्रेक्षक आपल्या मराठीतच आहे. आणि ते सगळ्या लेवलचा, काय म्हणू, सगळ्या लेवलचं कॉन्टेंट, कारण ते नाटकात शिरून नाटक बघतात. आपल्याला तो एक्सपिरियन्स आला असेल, अरे 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 असे असे ऑडियन्स, म्हणजे जेवढं लाफ्टर येतो, अरे हा बोलून गेला, ह्याचा मी समजा अरे हा बैरा आहे, ह्याला काय ऐकू येत नाही, असं एक वाक्य आहे नाटकात, तेव्हा ऑडियन्स मधून अशा अरे ह्याचं कळलं, म्हणजे ते इतके एनग्रॉस होऊन नाटक बघतात. त्यामुळे सिच्युएशन बघण्याकडे त्यांचा कल आहे, वाक्य बघण्याकडे नाही, किंवा ते शब्दांकडे लक्ष नाहीये, त्या भावनेकडे लक्ष आहे. आता हे जे कंझ्युम जो प्रॉब्लेम आहे ते जर दोन्ही बाजूने विचार केला तर हे मला माहितीये की ह्या शो मध्ये असंच काहीतरी बघायला मिळणार आहे. त्यामुळे ते जर विनोदापुरतं विनोदासारखं घेतलं तर ते सोडून पण जाऊ शकतं. पण आता ते एवढं वाक्याला बरोबर पॉइंट आउट करून जर तेवढ्या पुरतच असं काहीतरी केलं तर असं काहीतरी कुठल्याही ह्याच्यात होऊ शकतं. अवॉर्ड शो मध्ये असं काहीतरी कोणाचं काही फंबल झाला किंवा काहीतरी हे झालं, पण ते आता ते चूक समजून समजा आपण मोठ्या मनाने, ऑडियन्स म्हणून मोठ्या मनाने ते सोडून दिलं, त्याचा इतका भाव नाही. पण आहेत आता ऑडियन्स म्हटल्यानंतर यू हॅव बोथ, जे असे पचवू पण शकतात आणि जे ह्याचा फारच सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. माझे जे मित्र आहेत, माझ्या वयाचे जे लोक आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये या विनोदाचा. पण त्यांच्याहून 10 वर्ष तुम्ही वर गेलात की त्या लोकांना प्रॉब्लेम आहे या विनोदाचा. ते लोक हे सगळं बघून हसतात. त्या व्हिडिओजना करोडो व्ह्यूज काय आहेत, करोडो व्ह्यूज सोड, तिथे समोर बसणारा ऑडियन्स पण आहेच ना जो टाळा वाजवतो. आणि ते सगळे यंग लोक आहेत, त्यामुळे त्यांना ते सगळे हे विनोदापुरता विनोद म्हणूनच बघतायत. त्याच्या पलीकडे जाऊन जे लोक बघतायत त्यांना कदाचित ते हर्ट होईल. माझ्या मते त्यांनी हे मेंबर्स ओनली वर पण टाकलं होतं ना, तरी पण हे नेमकं व्हायरल झालं. ते एक्सक्लुझिव्ह करून पण लोक ते पैसे देऊन ते बघायला जातात. बरोबर. सो तुमचा चॉईस राहतो. हा, पण आमचे हे व्ह्यूज आहेत तसे. पण तुझे काय याच्यावर व्ह्यूज आहेत? आता तुझे वाक्य म्हणालच ना, आमच्यापेक्षा 10 वर्ष मोठे लोक आहेत, त्यांना ते नाही आवडले. त्यात मी येते. मी 10 नाही, मी जास्त मोठी आहे, पण मला ते नाही आवडलं. कारण मला असं वाटलं की डार्क ह्युमरच्या नावाखाली मी खूप मराठी पुस्तकं वाचली आहेत, त्याच्यामध्ये कोकणातली वाचली ज्याच्यात शिव्यांचा अगदी राजरोस उल्लेख आहे, किंवा काही विचित्र नाती आहेत. तुंबाड सारख्या तू कथेमध्ये बघशील तर खूप तुंबाडचे खूप म्हणजे ऑफकोर्स. तर त्या पुस्तकामध्ये जर तू बघशील तर वेगळीच नाती आहेत. म्हणजे मराठी साहित्यात खूप आधी भलभलत्या गोष्टी लिहून ठेवल्यात, ज्या आता श्रीनांचं ऑक्टोपस सारखं जर तू कादंबरी वाचलीस तर अशी रिलेशनशिप्स, बापरे, आपल्याला भीती वाटू शकते. की आपल्या फिल्म्स मध्ये पण आपल्याला दिसतं. म्हणजे कळत नकळत किती वर्ष आधी आलाय जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल वर एक भाष्य होतं वन नाईट स्टँडवर, गेला माधव कुणीकडे. सो मला असं वाटतं आपल्याकडे हे सगळं असताना मला
हा अशा पद्धतीचे जोक्स किंवा आपल्याकडे दादा कोंडक्यांसारखं कल्चर आहे, खूपच मोठं कल्चर आहे आपल्याकडे. डबल मिनिंग, कमरेखालचे विनोद, हेही आपण ऍक्सेप्ट केलं होतं. पण हे ऍक्सेप्टन्सच्या पुढे जातं, कारण ते आपण अशा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो जी व्यक्ती आपल्यासाठी खूप काही आहे. आपले आई वडील असतील, आपली भाऊ बहीण असतील, आपण त्यांच्याकडे एक वेगळ्या नात्याने बघतो. बरोबर. समाजात चुकीच्या घटना घडत असतीलच, नो डाऊट. अशाही काही केसेस आहेत, वडिलांनी मुलांवर अत्याचार केलेत, ते खूपच जास्त भीषण आहे. पण त्याचा विनोद होतो ना, त्याचं वाईट वाटतं. त्यामुळे त्या गोष्टीची सेन्सिटिव्हिटी जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नसेल, कारण काही स्टँडअप मध्ये आपण तेही ऐकलंय की बलात्कारासारख्या खूप भीषण विषयावर पण स्टँडअप केलं जातं, आणि हे तर आपण त्या गोष्टीची सेन्सिटिव्हिटी जर घालवली तर येणाऱ्या अजून जी तुमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना हे खूप नॉर्मल वाटायला लागलं ना, तर ते खूप जास्त भीषण आहे, असं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे तू म्हणतोस तसं ते न बघणं आणि किंवा सेन्सिबली ते घेणं. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट मला असं वाटतं, जे आमच्याही काही लोकांची चर्चा झाली, की या व्हायरल होण्याच्या प्रक्रियेमुळे ना त्यांचे व्ह्युअर्स वाढतील, की हा नक्की आहे काय शो, हे बघायला लोक जातील, आता पैसे देऊन जातील, आणि जेणेकरून त्यांनाच पैसे मिळणार आहे. त्याच्यापेक्षा तो शो माहिती नसणं, अज्ञानात सुख आहे असं वाटणं, हे जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. म्हणजे मला तसं तुझ्या आईला वगैरे हा शो असेल हे माहिती पण नसणार आहे, आम्ही सुखी आहोत असं मला वाटतं, की त्यांना गरजच नाही आणि ते एन्जॉय पण करणार नाहीत. सो पुढच्या पिढीने ते एन्जॉय करताना त्याचा बॅलन्स बघावा, इतकंच मला वाटतं. नाही, पण आता हा जो तू मुद्दा म्हणाला ना, तर मी हे असं मधली पिढी आहे, बरोबर. हा. तर माझं जेन्युइनली हे हा टेक आहे की आता एवढं काय म्हणू, सोशल मीडियामुळे ना इतकं ते ओपन झालंय सगळं, की वाटेल ते बोलणं, मनाला म्हणजे ते फिल्टर राहिला नाहीये. त्यामुळे इमोशनची कदर नाही राहिली, आणि इमोशनची कदर नसल्या कारणामुळे माणसाची कदर नाही. म्हणजे आता आपण सेल्फी काढतो, फॉर एक्झाम्पल कलाकाराबरोबर सेल्फी काढल्यानंतर अरे एक सेल्फी काढा ना, पण अरे तो कोण आहे, करेक्ट, तू कमरेवर हात घालतात, आणि असे आता इमोशन काय होतं आधी, माझ्यासाठी तो ही वॉज गॉड, माझ्यासाठी माझं इन्स्पिरेशन आहे म्हणून मी फोटो काढतोय. आता इमोशन काय आहे, मला सोशल मीडियावरती हे टाकलंच पाहिजे म्हणून काढलाच पाहिजे. तो कोण आहे काय आहे सगळेजण काढतायत म्हणून आपण पण एक काढूया. आता त्या इमोशनचीच किंमत कमी झाली ना, क्रिया सेमच आहे, पण ते असं जर इमोशन मरत मरत गेलं तर मग कनेक्ट काय राहणार माणसांमध्ये. इट विल बी ऑल काय म्हणू, मशीन विल बी मशीन इन असं. पण ते नाही झालं पाहिजे, कन्झ्युम करता करता जसं तू म्हणाला. आणि पण मग अशा बाबतीत म्हणशील तर काही वेळेला काही कलाकार सोशल मीडियावर ज्याप्रमाणे व्यक्त होतात त्यालाही ते कारण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट टाकतात, की मी हे खाल्लं, मी हे केलं, मी ते केलं, किंवा सगळं त्यांचं रुटीन आपल्याला दिसतं सोशल मीडियावर. ह्याच्याने त्यांची एक्सक्लुसिव्हिटी कमी होते असं नाही वाटत? मला नाही वाटत. मला वाटतं होते एक्सक्लुसिव्हिटी. मी उत्तर देतो ह्याचं आधी. मला आत्ता काय वाटतंय, आधी नाटकं रोज व्हायची, आता ते फक्त शनिवार रविवारी होतात. का? कारण लाईफस्टाईल बदलली आहे. यू हॅव सो मेनी थिंग्स राईट नाव. आधी नाटक चित्रपट पण आपले तेवढे नव्हते यायचे, किंवा आधी आपल्याला असे 25-25 सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, म्हणजे 50 आठवडे जर एक पिक्चर राहतो. आताच बघा, फ्रायडे सॅटर्डे संडे नंतर सोमवारी पिक्चर जाणार का राहणार ह्याची भीती असते. सो आता लोकांची मेमरीज कमी झाली आहे आणि कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. सो इवन इफ आय एम अ स्टार, उद्या म्हणजे समजा एक खूप मोठा स्टार आहे आणि तो 3 महिने त्याने काहीच कनेक्ट नाही ठेवला, किंवा त्याचं जेव्हा काही काम येत असेल तेव्हा त्याने हे केलं. पण एक माणूस आहे जो रोज सातत्याने काही ना काहीतरी पोस्ट करतोय, लोकांच्या नजरेत ती व्यक्ती त्या माणसापेक्षा जास्त राहणार. आताची ती गरज आहे काळाची, की तुम्ही एवढी लोक आहेत, वेब सिरीज आहेत, काही रील्स आहेत, त्यामुळे कॉन्टेंट इतकं बघणं होतंय की तुम्ही तुमचं काम, तुमचा प्रेझेन्स लोकांच्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही त्यांना दिसला पण पाहिजेत ना. मी जर 100 रील बघितले आणि मला आवडणारा हिरो जर मला दिसलाच नाही 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, त्याच्यानंतर त्याची जी एक्साइटमेंट आहे त्याला बघण्याची, ती इव्हेंच्युअली माझी कमी होणार. कारण ह्याच्यात माझे नवीन बनले ना कोणतरी आवडणारे,
सो त्यामुळे जरी त्यांना वाटत नसेल करावंसं, आत्ताच्या काळाच्या गरजेनुसार दे हॅव टू डू इट, जेणेकरून मग जेव्हा त्यांचं काम येईल, बाबा हा 4 महिने मी त्यांच्या टचमध्ये तर आहे, बेसिक लेवलच्या काय होईना पण टचमध्ये. आता किती त्यांच्याशी ओपन अप व्हायचं, त्यांच्यासमोर ढसाढसा रडायचं, खूप पर्सनल गोष्टी ओपन करायच्या. आता हे त्या कलाकारावर अवलंबून आहे की त्याला ते कितपत त्याच्या सोशल हँडलवरती ओपन अप व्हायचंय. पण आपल्याकडे काही कलाकार आहेत जे अजूनही इंस्टाग्रामवर वगैरे म्हणजे सोशल मीडियावर नाहीयेत. नाहीये. हिंदीतले आहेत, मराठीतले पण आहेत. हो, हो, हो. तुझं काय मत आहे? माझ्या मते खूप जे मोठे स्टार आहेत ते तसेही सोशल मीडिया त्यांचं बघत नाही. त्यांच्याकडे त्यांचे लोक असतात बघणारे. आणि जे मॉडरेट लेवलचे स्टार्स आहेत आणि असं आहेत तर, आणि त्यांच्या सगळे इन जनरल खालचे, आम्ही सगळी नवीन पिढी म्हणा, ह्यांना सोशल मीडिया, मी तरी इतका सोशल मीडियावर नाहीये खरं तर. मी मध्ये थोडासा केलेला प्रयत्न, पण तेही लॉकडाऊन मध्ये, कारण की आतमध्ये काय करायलाच नव्हतं. आणि मला असं होतं ते हे मला कुठेतरी बाहेर काढायचं, म्हणून मी 10-15 व्हिडिओ केलेले. पण त्याच्यानंतर मी ते बंद केलं परत. पण करावं लागतं, कारण की आता असं झालंय की इट्स अनफॉर्च्युनेट, बट प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स हे तुमचे फॉलोअर बघतात. मला अनेक प्रोड्युसर बोललेत की अरे तू ये कर, तू एक्टर अच्छा है पर तेरे को फॉलोअर नहीं है, 50,000 फॉलोअर क्या करेगा. तर माझं असं होतं की हा म्हणजे आता त्यासाठी म्हणून मला पोस्टिंग करावं लागणार आहे, त्यासाठी म्हणून मला व्हिडिओज टाकावे लागणार आहेत. कारण काय होतं, फक्त चांगला ऍक्टर असणं आता पुरेसं नाही आहे. तुम्हाला लोकांपर्यंत तुम्ही तुमची फिल्म किंवा तुमचं नाटक किती लोकांपर्यंत पोहोचवू शकण्याची ताकद तुमच्याकडे हेही बघितलं जातं. त्यामुळे एक नौखा ऍक्टर आणि एक मॉडरेट लेवलचा स्टार, ह्या लेवलच्या सगळ्या लोकांना सोशल मीडियाचा वापर करणं आता अनिवार्य झालेलं आहे. रणबीर कपूरला गरज नाहीये, त्याला गरजच नाही. रणवीर सिंगला गरज नाहीये, करेक्ट. हा प्रशांत दामले सरांना गरज नाही सोशल मीडियाची त्यांचे थिएटर भरायला. म्हणून ते कुठे ते सोशल मीडिया वगैरे ते लोकांच्या सांगण्यामुळे आलेले आहेत. आणि ते बघत असतील असं मलाही वाटत नाही. काही नाही करत त्यांना. पण तेव्हा तेच झालं ना, दे हॅव, कसं झालं की तेव्हा एस्टॅब्लिश झाले, काम दिसत होतं ना सतत. बरोबर बरोबर. आता काय झालंय, आता इथे काम दिसतं. तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ रात्री प्रयोग व्हायचे, 3-3 प्रयोग करायचे दिवसाला, आणि त्यांना काहीच वाटत नसायचं. म्हणजे अल्टिमेटली इट इज दॅट ओनली. लोक जे आता मीडिया बदललाय, मीडियम बदललाय. आपण खूप सिरियस गप्पा झाल्या. आता जरा आपण धमाल किस्से सांगा आम्हाला तुमच्या नाटकातले. तू काय काय स्टेजवर फंबल तर मारलेच असशील किंवा काहीतरी चुका घडल्याच असतील इतके वर्षात. अरे बापरे, वर्षात घडल्या. ऑल द बेस्ट मध्ये फारशा चुका केल्या नाही पण आम्ही नाही, बाबाच्या भीतीने. नाही, तालीम खूप बंदिस्त नाटक आहे त्यामुळे ते तर आहेच. पण म्हणजे इतकं फास्ट नाटक आहे ना ते, ऍक्च्युली म्हणजे डोक्यात ह्या लेवलला विचार चालू असतात. आणि त्याच्यात तुला काय म्हणजे वेगळं. बाकी कधीतरी घडलेले किस्से सांगा आम्हाला. बाकी तर तुमच्या दोघांचेही सांगा. तुमच्या दोघांचं खूप मोठं भांडण झालंय? लहानपणी झालंय. खूप मोठं बोलत नाही, आता बोलत नाहीये, ह्यांनी मला मारलंच आहे असं वगैरे झालं. काही बोलू नको. एकदा एक मिनिट, हा तुला कसा मारेल म्हणून शक्य आहे का? म्हणजे असं वाटतं. एकदा मारलं होतं आणि नंतर स्वतःच रडत आला होता का सॉरी म्हणायला. तू का रडलास? की यांनी मला मारलं म्हणून. मला आईचा खूप काय म्हणू आहे, आईचा धाक आणि आईची सगळं पण असा मस्ती गोरा. हा पण होता. पण हा ज्या जन्माला आला तेव्हा मी मम्मीला तिथे सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये की ह्याला हात लावायचा नाही, ह्याला मी आणि पप्पा बघू काय करायचं ते. सो हा तसा खूप लाडात वाढलेला मुलगा आहे. आणि तेव्हा एका सिच्युएशन मध्ये असं झालेलं आणि माझा हात मनमीतवरती उगारला गेला होता. तर तेव्हा मलाच ती एवढी गिल्ट आलेली की 3 दिवस आयुष्यातले द वर्स्ट आय हॅड एक्सपिरियन्स्ड हेल. त्यामुळे मी दर 10 मिनिटांनी दादागिरी करतो. हा नाही, उलट आहे. तू करतोस. पण आपण तसं नाहीये. म्हणजे हे पप्पामुळे. किती वर्षाचं अंतर आहे? 7. पण ह्याचं क्रेडिट मयुरेशला आहे की तो, आणि हे इन जनरल क्रेडिट पप्पाला आहे. कारण आम्ही रिहर्सल मध्ये पप्पाला सर म्हणतो, कारण सगळेच हे. तर पण घरी पप्पा हे त्याने पहिल्या दिवसापासून सवय लावली. त्यामुळे त्याला बाबा काय करताय तुम्ही हे घरात नाही, अरे काय हे असंच आहे. त्यामुळे ओपनली बोलणं होऊ शकतं.
पण मग दुसऱ्या नाटकातले किस्से सांगा, बाई समर्थ मधलं सांगू शकतो. अरे तो सांग ना, तू काय साखरचा तो काय होता तुझा, साखर चहात टाकायचा तो होता ना एक फंबल. काय वाक्य होतं ते चहात, हा साखरेत, हा माझं असं वाक्य होतं बाई समर्थ मध्ये की अगं यांनी चहात साखरेऐवजी मीठ टाकलं होतं, असं वाक्य होतं. तर मी म्हटलं यांनी साखरेत दुधात चहात मिठात चहात साखर मिठात रे बोल चहात मिठाऐवजी साखर टाकली होती. एवढा वेळ लागेल. हो बरोबर आहे मग हे नाही 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 चहात साखरेऐवजी मीठ टाकलं होतं. एवढा गेला होतास तू, बेकार गेलो होतो. तू कधी ब्लँक झालाय स्टेजवर? हो मी ब्लँक झालो म्हणजे त्याच्याने तुझे फंबल आलेत ना. ब्लँक, हा लक्ष हे झालं असेल. ब्लँक ब्लँक मयुरेश तरी ह्या ऑल द वेज मध्ये म्हणून बरं आहे, इथे मुका आहे ना, फंबल कसे टाकणार, फंबलच नाही टाकू शकत. पण आधी मयूर फंबल किंग आहे. हो मयूर फंबल किंग आहे. एखादा किस्सा तुझा? बापरे, माझा सांगणेबल. तेच त्याची एक खूप मस्त डेली आहे, पण मी ती नाही सांगू शकत. आणि ती खूप परत नको राहू दे, नंतर सांगा. मी नंतर तर तुला सांगणारच आहे ती. हो, एक माझ्या डेलीवर टाळ्या आल्यात. म्हणजे INT फायनलला मी एक डेली टाकली बाई. काय तर माझं वाक्य असं होतं, मी बाबा असतो असं, बाबा असं वगैरे. तर त्याच्यात मी म्हणतो दुख में सुमिरन सब करे, सुख में सुमरे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख का हे को होय, असं मी ते वाक्य घ्यायचो. तर मला कळली डेली, मला ते वाक्य आठवेना. मी म्हटलं दुःख में सुमिरन सब करे, सुख में स्मरे ना कोय, जो असं मी केलं आणि सगळ्या ऑडियन्सला कळलं की मी माती खाल्ली आहे. माती कळलं का त्यांना कौतुक वाटलं किंवा कदाचित कौतुक वाटलं असेल म्हणून त्यांनी वाढवलं, कारण त्याला मला बेस्ट ऍक्टर मिळालंय रे. कदाचित कौतुकच असेल. तेव्हा मला डिरेक्टरची किती लागली नंतर. माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू, आणि त्याला काय कसं वाटतंय. नमस्कार, मी मयुरेश पेम. मला आज हे मिळालंय आणि अद्वैत दादरकरचा मी हे आहे, आणि हे खूपच हे आहे, आणि हे आहे. असा इंटरव्ह्यू आहे माझा. हा खूप हे करायचा ग, खूप हे बोलायचं. आणि पप्पाने हा बघितला, अरे काय गवत विकतोय, हे अरे काय हे. ऍक्च्युली मी हे बोललोय, एवढ्या वेळा हे बोललोय मी वाक्य कमी आणि हे जास्त बोललो. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये पण त्याचे झालंच, म्हणजे ते शो लागलेच त्याचे हे. मग मी खूप वाचन सुरू केलं. आता मी मराठीत बोलू शकतो. एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे, तू वजन कमी केलंयस तुझ्यामध्ये ड्रास्टिक, आपल्या लास्ट पॉडकास्ट पासून सुद्धा आतापर्यंत, त्याचं राज काय, कोणी सांगितलं? सगळ्या माझ्या मित्रांना ह्याला असं वाटतंय की मी कुठल्या तरी पोरीसाठी हे करतोय. मग अजून काही नसतं. अरे तूच मला स्वतःसाठी करणं, ह्याचे मित्र मी, हेच आयुष्य आहे ना ह्याचं. बरोबर. ह्याच्यापेक्षा जास्त ह्याला ओळखणारी माणसं जर ह्याला तेही सांगत असतील तर आम्ही चुकतोय. एक मिनिट, तुम्ही सांगून इतके वर्ष तर झाला नाही. अरे पण आम्हाला धंद्याला लावला, आम्हाला सगळं खायला प्यायला लावलं, आता स्वतः सगळं सोडून बसलाय आणि आता हा व्हेजिटेरियन झालाय. हो नाही, काय लहानपणापासून अगदी आईने, मी असं अजून घोषित केलेलं नाहीये की मी व्हेजिटेरियन आहे. मला 7च महिने झालेत नॉनव्हेज सोडून. नॉनव्हेज सोडून 7 महिने इज ऑल्सो गुड बिग टाइम. कारण की मी रोज नॉनव्हेज खायचो. पण आता लहानपणापासून आईने चिकन खा, मासे खा, स्किन चांगले होते, मासे खा, असं करून मला जर मासे खायला, चिकन खायला दिले
तर ते मला आवडणारच होते. हम्म. आता जरा 25 वर्षाचा झाल्यावर मला स्वतःची जराशी थोडीशी अक्कल आली, मला समजायला लागलं की ऐकतोयस ना? आपण प्राणी मारून खातोय. हम्म. त्याच्यानंतर मग मला असं झालं की हे पण जरा मग वाईट आहे, fitness? क्रूर आहे. त्याच्यासाठी नॉनव्हेज नाही सोडलं मी. फिटनेस तर हम्म. खरं सांगू तर मी प्रशांत सरांमुळे हे सगळं जरा चालू केलंय. प्रशांत दामले सर हे बोंबिलवाडीच्या, हे कोणालाच सांगितलेलं नाही मी माझ्या मित्रांना सोडून. असं लागतो. प्रशांत सरांनी मला बोंबिलवाडीच्या शूट नंतर असं सांगितलं की खूप चांगला ऍक्टर आहेस, बारीक हो, तू त्याच प्रकारचे रोल करण्यासाठी नाही बोलला, नाही तर तू तेच करत राहशील. तर फार वेळ मी एका द्विधा मनस्थितीत होतो, अशा द्वंद्वात होतो की मी बारीक होऊ नको होऊ. बरेच लोक मला सांगायचे की तू बारीक नको होस, समशील. आणि काही लोक मला सांगायचे हो बारीक, बिंदास हो. तर माझं असं मत आहे माझ्याबद्दलच की मला काय, मी असा एम नाही करत आहे की मला हिरो व्हायचं आहे. माझा एम असा आहे की मला एक खूप चांगला ऍक्टर व्हायचा आहे, जो खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स करू शकतो. आणि ते बनण्यासाठी माझ्या मते असं फिजिक मला फार वेळ साथ देणार नाही. हे माझं कारण आहे बारीक व्हायचं. पटलं. प्रशांत सरांचं नाव घेतल्यानंतर हा, आता मग कळलं पटलं ना, की हो ना. प्रशांत सर हे माझ्यासाठी देव आहेत. ओके. त्यामुळे त्या दिवशी म्हणजे ते माझ्याशी 40 मिनिटं बोलत होते आणि ते मला खूप ते आता स्वतः तेही खूप बारीक आणि फिट झालेत, एकदम फिट झाले. त्यामुळे मला असं झालं की प्रशांत सर, देवानी आकाशवाणी आली आज, त्यामुळे त्या दिवसानंतर मी डाएट चालू केलं पुढच्या दिवशीपासून. व्हेरी गुड. ते अजूनही चालू आहे, म्हणजे हे नोव्हेंबर पासून चालू आहे. आपण आता रॅपिड फायर खेळूया. चालो. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त केअरिंग कोण आहे? चल ठीक आहे, तुला दे. फनी कोण आहे जास्त? स्वयंपाक कोण छान करतं? रडतो? स्वयंपाक हा? मयूर आहे ना, मयूर स्वयंपाक, सॉरी मी बोल ना. स्वयंपाकात आहे ना अंधेरियन ऑमलेट असं एक काहीतरी तो करतो. अंधेरीत राहतो ना आम्ही, हा. कारण अंधेरियन ऑमलेट, इटालियन ऑमलेट वगैरे कसं असतं हा. तसं. त्याच्यात तो साधारण अर्ध्या किलो बटरची लादी टाकतो, 6 अंडी टाकतो. असा हा स्वयंपाक करणारा माणूस आहे. त्यामुळे नाही, तू बेटर. नाही, मी खूप एक्सपेरिमेंट करतो स्वयंपाकांमध्ये. अरे आणि माणसाबरोबर एक्सपेरिमेंट झाला हा, खाण्याबरोबर हा, नाही. पण तेच की अर्धा म्हणून किलो मी बटर खाऊन बटर माणूस हो. जिवंत राहील का? एवढं नाही टाकायचं. ए बाबा हे अतिशयोक्ती नाहीये ही. आणि बरं, मी व्हेजिटेरियन आहे. कट्टू हा असा शेफ आहे की हा सगळं करणार. हा. एक डिश ठरवली की हा सगळं करणार, पण हा त्याच्या पद्धतीने करणार. वाव. त्याला टाइमचा काही सेन्स नाही. म्हणजे आता जर 2 वाजता जेवायचं असेल तर ते जेवण 4, 5, 6 वाजता येऊ शकतं. पण तो करणार. हा, पण ते त्याच आहे. म्हणजे तुला वाटलं तर मला ह्याच्यात मशरूम घालावेसे वाटतंय, तर तो मशरूम ऑर्डर करणार, मग ते कापणार, मग ते टाकणार, मग बघणार, हा ओके अजून पाहिजे, मग ब्रॉकली पण चांगली वाटेल, मग ते ब्रॉकली असं एक त्याचं Process आहे. प्रोसेस आहे. पण हे सुरुवातीला पण तो होतं. स्वयंपाक करतो चांगला. हो, ही उत्तम. बेटर कुक. उत्तम. पिक्चर बघताना कोण रडतं? दोघे. दोघंही रडतो. तुमच्यात जास्त जबाबदार कोण आहे व्यक्ती म्हणून? ओके. हु गेट्स मोर इन टू ट्रबल? अरे काय ट्रबल मध्ये पडलो रे मी? तू पडतोस काय trouble पण मध्ये? ते सावरतो मी. अच्छा, कळलं? मी तुला तेच केअरिंग असल्या कारणामुळे तू Oh, yeah. आधी बोट माझ्याकडे केलं ना. केअरिंग. केअरिंग मी असल्या कारणाने तुझ्या बाहेर पडत नाही. मी अडकल्यानंतर मीच अडकतो, तिथे तू येत नाही. तू मला सोडून देतोस की तुझं बघ. बरोबर आहे. नौटंकी कोण आहे जास्त? दोघे. आपण आहेस. तयार व्हायला वेळ कोण घेत? मग अशी गाडीत हाच घेत होता वाटतं तयार व्हायला. नाही, गाडी नाही, खाली गाडीत होता. नाही. पण मी बेटर टेस्ट म्युझिक मध्ये कोणाची? सिनेमांमधली? आता पुढचा प्रश्न आपण हा सेन्सर करू. मुलींमधली? मुलीमधली बेटर टेस्ट नाही. हा ठरवा बापरे. दोघांची. ओके. हे बोर्ड मी असं करू का? असं
चिडकं कोण आहे? खर्च कोण जास्त करतं? शॉपिंग कोण जास्त करतं? काय आहे ना, खर्च कोण जास्त करतं, शॉपिंग कोण जास्त करतं? विसरतं कोण? अरे अच्छा, दिलं दिलं. पॉझिटिव्ह कोण आहे तुमच्यात जास्त? बेटर ड्रायव्हर? अरे मनमीत, जस्ट बिकॉज तू माझ्याहून जास्त वर्ष ड्राईव्ह करतोय सवालच नाही. मित्रा. अरे रात्री मी आता 10 लोकांना हे phone करेन. परिस्थितीत नसतात तेव्हा मी चालवतो गाडी आणि कुठल्या आता परिस्थितीत घरी- नसतात? कोण म्हणजे परिस्थितीत झोपेत नसतात? प्रयोग झाल्यानंतर आता दमलाय, हे आहे, ते आहे. तू प्रयोगानंतर कधीतरी किंवा प्रयोगाला जायला 150 प्रयोग झाले रे. खूप चालवली कधी आहे गाडी चालवली हा ना, रईस माणूस आहे. म्हणजे ह्याला असं, अरे आता मी प्रयोग केला यार, मयूर गाडी चालव. मी नाही केलाय प्रयोग. तो दमतो. आता पण सकाळी ह्याला म्हटलं, तूच बोलली ना आता तयार कोण होतं, तर हा, मी. बरोबर. तर मी त्याला म्हटलं मी तयार होतो, कारण आपण आधीच 5 मिनिटं लेट आहोत. ट्रॅफिक लागलं तर ते अजून वाढू शकतं, तर मी इथे बसतो, तू गाडी चालव ना, तू रेडी आहे ना, मी पटकन तयारी करून घेतो. हा. प्लीज चालव यार. का माहितीये का तुला? हा का? सांगू आता का? कारण काय होतं तू माझ्यावर का? ड्रायव्हिंग शिफ्ट करायचं आजचं? कारण मी 9:30 वाजता रेडी होऊन बसलो होतो हम्म. आणि रेडी झाल्यानंतर मी सगळं रूम आवरली, गादी आवरली, सगळे माझे कपडे जे बाहेर काढलेले ते आत ठेवले, हम्म. ह्याला टॉवेल आणून दिला. नाही, आता त्याचा वेळ गेला. हा, मी कामं केली. हा माणूस स्वतःला आवरत होता आणि डायरेक्ट गाडीत बसला. मग आता तू गाडी चालव, घराची कामं मी केली ना. त्या सिच्युएशनला गाडी ह्याने चालवणं जास्त इष्ट होतं ना. हा मुलगी नाही, मुलगी असती तर मी गाडी चालवली असती. तेच करतोस. कारण मुलगीसाठी लगेच मुलींना वेळ लागतो बाई अरे. मेकअप करायला. व्हेरी गुड. तुला काय व्हेरी गुड. थोडस लावलं झालं. झोपतं कोण जास्त? ममाज बॉय कोण आहे? डॅडीज बॉय कोण आहे? दोघांचं आहे. मी मम्मा डॅडी दोघांच हा पण आहे डॅडी बॉय. डाएट करून ब्रेक कोण करतं? तसं तर ह्याच्यात पीएचडी मी दोघांनी. केली आहे. आयुष्य खूप डाएट केलेले आहेत आणि खूप ब्रेक केलेले, त्यामुळे मी माझं नाव दे. जिम कोण बंक करतं? जिम कोण बंक करतं जास्त? आता का आधी मी. आधी तू, ऑफकोर्स. आता नाहीच, आता दोघं. आता असं काय हे नाही. एकदा ठरवलं की मग त्या होऊन जातं ते. असं काय दोघांचं हे. गुड. सो तुम्ही चांगलं खेळलायत. आता तुम्हाला दोघांनाही मी बक्षीस देणारच आहे. दोघांनाही बक्षीस दोघांनाही मिळणार. असं आपल्याला हॅम्पर एकाला देऊन चालत नाही. दर्जा फॅशन म्हणून माझी मैत्रीण आहे, जिने मला हा घुंगरूचा दिलाय. तिने तुमच्या दोघांसाठी. वाव, प्लीज ते उघडून आता बघा. का बघतोय हे तुझा टी शर्ट खूप छान आहे. आणि हे आम्ही ऍक्च्युली तुला आधी दिलं होतं, Thank पण you. हे सूंग. येस. अरे हे मम्मीला केवढं आवडलंय माझ्या. प्लीज. सो हे आता तू मम्मी वापर. खूप खुश होणार आहे. हे माहिती आहे ना तुला काय? थँक्यू हे- सो मच. आधी आपण थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही त्याला आपण वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या, रॅपिड फायर, नाटक आणि आजकाल समाजात काय चाललंय त्याबद्दल तुम्ही खूप मनमोकळेपणाने बोलला. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. येस. आणि तुझंही थँक्यू, आम्हाला दोघांना इथे बोलवलंस. आणि तू ताई आहेस आमची डेफिनेटली, पण ते थोडं दडपण युजली पॉडकास्टवर जाण्याचं असतं, पण ते तुझ्या बरोबर नव्हतं. आणि मी आता तुलाही सांगतो, हा माझा पहिला आयुष्यातला पॉडकास्ट. ये थँक्यू सो मला मच. हे तुझ्या बरोबर पहिल्यांदा करायला मिळालं, त्यामुळे माझं जे पॉडकास्टचं एक दडपण होतं आयुष्यातलं ते हे न करता गेल्यामुळे छान Yes. झालं. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. प्लीज हे बघ. उघडू. येस प्लीज बघ. अस्त व्यस्त खाऊन पिऊन मस्त. बरोबर आहे तुला. अस्त व्यस्त खाऊन पिऊन मस्त. तुझं काय? थांब ना, बघू दे ना. सक्सेस बिगिन्स विथ खड्ड्यात गेलं सगळं. सक्सेस बिगिन्स विथ खड्ड्यात गेलं सगळं. सगळं क्या खड्ड्यात. बात आहे. करेक्ट आहे. करेक्ट आहे.